आज आपण पाहणार आहोत 5 या अंकाचे परिणाम। 5 हा अंक तुमच्या जन्मतारखेमध्ये, मोबाईल नंबरमध्ये किंवा भाग्यांक किंवा मूलांक काहीही 5 असेल तरी सुद्धा तुम्हाला कोणते परिणाम मिळतात ते पाहूया। 5 या अंकामुळे तुम्ही एखाद्या राजकुमाराप्रमाणे वागता। मग राजकुमार कसा असतो? तर राजकुमार जणू काही एखादं लहान मूल असतो ना, 10-12 वर्षाची मुलं कशी वागतात तसं तुम्ही वागता। तुम्ही अत्यंत अल्लड स्वभावाचे, चंचल स्वभावाचे तुम्ही असता। तुम्हाला प्रवास करायला आवडतो, तुम्ही बुद्धिमान असता, व्यापारी वृत्तीचे सुद्धा तुम्ही असता बरं का। कारण जणू काही एखादं लहान मूल, त्याला जर त्याच्या आईने सांगितलं की तू अभ्यास कर, मी तुला चॉकलेट देईन, तर तो मुलगा अभ्यास का करतो? कारण त्याला चॉकलेट मिळणार आहे म्हणून। मग हीच ती व्यापारी वृत्ती, आणि ही व्यापारी वृत्ती 5 अंकाच्या व्यक्तींमध्ये असते। ज्यांना व्यापार करायचा आहे त्यांनी 5 अंक मोबाईल नंबरमध्ये घेतला तर जास्त फायदेशीर ठरेल। परंतु 5 बरोबर जर का तुम्ही 3 हा अंक घेतला तर तुमचे खर्च फार वाढतील। म्हणजेच काय, तर तुम्ही 35 किंवा 53 हा अंक घेतला तर तुमचा खर्च नक्की वाढणार आहे। त्याऐवजी तुम्ही 75 किंवा 57 हा अंक जर का तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तर तुम्ही अनेक लोकांना पुन्हा पुन्हा जाऊन भेटाल, काही लोक तुम्हाला येऊन भेटतील आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय अजून वाढेल। त्यामुळे तुम्हाला जर तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा खूप अनेक कामं तुमची व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा भरपूर धनसंपत्ती मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की भाग्यकारक मोबाईल नंबर घ्या। कारण भाग्यकारक मोबाईल नंबर हे तुमच्या जन्मतारखेवर अवलंबून असतात, तुमच्या जन्मपत्रिकेवर अवलंबून असतात। ज्या ठिकाणी जे जे अंक कमी आहेत किंवा ज्या ज्या शुभ अंकांमुळे चांगले परिणाम मिळतील असे चांगले परिणाम असलेले भाग्यकारक मोबाईल नंबर आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी स्वतः तुम्हाला काढून देत असते। एवढंच नाही, हे मोबाईल नंबर तुम्हाला घरपोच मिळतात। त्यामुळे सर्वांनी भाग्यकारक मोबाईल नंबरचा नक्की विचार करा आणि भरपूर श्रीमंत व्हा। धन्यवाद।